पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात गळती होतीये। दररोज 30 ते 35% पाणी वाया जात असल्याचं समोर आलंय आणि ही गळती रोखण्यासाठी महापालिका आता जागतिक बँकेच्या सल्लागारांची मदत घेणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिक वापर आणि अस्वच्छतेविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये नागरिक आणि व्यावसायिकांकडून एकूण 31,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पुण्यामध्ये एसटी प्रवासातल्या सवलतींसाठी NCMC कार्ड अनिवार्य होणार आहे। पुण्यामध्ये अवघ्या 10 दिवसांमध्ये 4,000 अर्ज नोंदवले गेले। या महिलांचा सहभाग सर्वाधिक आहे आणि या कार्डमुळे कॅशलेस, पारदर्शक आणि सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे। खोट्या ओळखपत्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी ही योजना राबवली जाते आहे। नाशिक पुणे महामार्गावर 13 मार्चला धावत्या एसटीला बसला अचानक आग लागली आणि या प्रकरणामध्ये 5 कर्मचाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये हेड मेकॅनिक, सहाय्यक असिस्टंट, वर्कशॉप सुपरवायझर, हेल्पर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। नाशिक म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणामध्ये संशयित आरोपी सोनू मनवानीला अटक केली आहे। 8 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे आणि 45 जणांच्या अटकपूर्व जामिनावरही सुनावणी होणार आहे। संभाजीनगर महापालिकेमध्ये 222 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि या भरती प्रक्रियेमध्ये अग्निशमन विभाग, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक आणि इतर पदांसाठी भरती होणार आहे। संभाजीनगरमध्ये रिक्षांमध्ये भरल्या जाणाऱ्या LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने शहरातल्या अनेक गॅस पंपांवर किमान 2.5 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। मागच्या 2 दिवसांपासून या रांगा पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसताना दिसतेय। सोयगाव तालुका वगळता वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, पैठणसह इतर तालुक्यामध्ये 593 गावांमध्ये पाणी टंचाई जाणवण्याचा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलाय। तर संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं आत्तापासूनच उपाययोजनांची आखणी केलेली आहे। यासाठी तब्बल 35 कोटी 63 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे। संभाजीनगर शहरातल्या नगरे गाव परिसरामध्ये उघडकीला आलेल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान रॅकेट प्रकरणामध्ये मोठी माहिती मिळाली आहे। MIDC सिडको पोलिसांनी पिसादेवी भागामध्ये सापळा रचून या प्रकरणामध्ये 2 मुख्य हस्तकांना अटक केली आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे अटकेतल्या एका आरोपीनं केवळ YouTubeवरून लिंगनिदान करण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं निष्पन्न झालंय।